हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विरार स्टुडिओ मध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या गुफेत। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे VRM स्टुडिओ मध्ये। आणि आपल्या नेहमीच्याच व्हिडिओ प्रमाणे आजही मी तुम्हाला अशाच एका नवीन ठिकाणी, म्हणजे नेहमीच आपण ज्या त्याच पर्यटन ठिकाणी जात असतो, म्हणजे जे लोकांना माहीत आहे अशा पर्यटन ठिकाणी लोक जात असतात, परंतु काही नवीन आणि जे लोकांना तेवढे माहीत नाहीत अशा नवनवीन ठिकाणी मी जात असतो आणि एक्सप्लोर करत असतो की तो परिसर कसा आहे म्हणून। मग अशाच एका नवीन ठिकाणी मी आज आपल्याला घेऊन आलो आहे आणि हे ठिकाण म्हणजे आहे खरोसा लेण्या। खरोसा लेण्या ह्या ज्या आहेत त्या लातूर पासून अगदी 35 ते 40 किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे। म्हणजे लातूरवरनं जो निलंग्याला रस्ता जातो, म्हणजे औसावरनं निलंगा असा मार्ग आहे आणि या मार्गावरतीच खरोसा गाव आहे। आणि या खरोसा गावापासून एक 2 किलोमीटर अंतरावरतीच श्री रेणुका मातेचं मंदिर आहे। त्या रेणुका मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला ह्या खरोसा लेण्या आहेत आणि पाहण्यासाठी अतिशय सुंदर अशा या लेण्या आहेत। म्हणजे तुम्ही वेरूळ किंवा अजिंठा या ठिकाणी जेव्हा जाता तेव्हा तेथील ज्या लेण्या आहेत त्या जितक्या सुंदर आहेत तितक्याच तोड असणाऱ्या ह्या लेण्या आहेत। परंतु जो वेरूळ मधील दगड आहे तो दगड जास्त टिकाऊ आहे आणि हा दगड तितका जरा वेगळ्या प्रकारचा दगड असल्यामुळे येथे ज्या मूर्त्या आहेत त्या तितक्या स्पष्ट दिसत नाहीत, परंतु सुंदर आहेत। पाहण्यासाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे। तुम्ही एक दिवस येथे घालवू शकता। आणि हे ठिकाण फक्त लातूर जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे, महाराष्ट्रातील लोकांना ते फारसं तेवढं माहीत नसल्यामुळे येथे पर्यटकांची देखील तेवढी गर्दी नसते। आज आम्ही आलेलो आहोत, आमचं एक कुटुंब आहे, आम्ही 4 ते 5 जण या ठिकाणी आलो आहोत आणि अजून एक दुसरे एक असं 4 ते 5 जणांचं कुटुंब आहे। असे फक्त 10 पर्यटक आज या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत। आज तसा रविवारचा दिवस आहे, परंतु पर्यटकांची तेवढी गर्दी या ठिकाणी नाही। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे। हे बघा, श्री गणेशाची मूर्ती आपल्याला जाणवते। इतर मूर्ती देखील सुंदर आहेत, परंतु त्या स्पष्टपणे दिसत नाहीत की त्याला एक म्हणजे इतिहास तज्ञ किंवा अभ्यासक आहेत ते सांगू शकतात की ह्या मूर्त्या कशाच्या आहेत। बघा, म्हणजे आपण विचार करू शकतो की या ठिकाणी जेव्हा लोक राहत असतील, जेव्हा 700, 800 किंवा 1000 वर्षापूर्वी जेव्हा इथं लोक राहत असतील तेव्हा हे ठिकाण किती सुंदर असू शकतं। आता जवळपास हजारो वर्षानंतर देखील ह्या लेण्या सुस्थितीत आहेत। मग त्यावेळेस जेव्हा याचं बांधकाम किंवा आपण म्हणू शकतो जेव्हा याचं कन्स्ट्रक्शन झालं असेल त्यावेळेस याचं सौंदर्य काही वेगळंच असेल। आणि या लेण्यांचं वैशिष्ट्यामध्ये या ठिकाणी बौद्ध लेणी, हिंदू लेणी, जैन लेणी या तीनही धर्मांचे जे लेण्या आहेत किंवा जे पूजन आहे ते त्या काळी एकत्रच केलं जात असावं किंवा ते तीनही धर्म एकमेकांशीच निगडीत आहेत, कारण या ठिकाणी पूजन तीनही प्रकारच्या आपण ज्या मूर्त्या आहेत ते आपण पाहू शकतो। हे बघा, श्री महादेवांचं, श्री शंकराची ज्योतिर्लिंग वरून पाहू शकता। बघा कसं किती मनमोहक असं हे सारं दृश्य आहे। काय वेदांश, कसं वाटतं हे सगळं पाहून? छान। लेण्या आवडल्या तुला? हो। कोण गेला होता लेण्या पाहण्यासाठी? मी, अजून भाऊ, अजून आजी, अजून मम्मी आणि पप्पा। आम्ही कुटुंबातील 4-5 जण
या ठिकाणी आज लेण्या पाहण्यासाठी आलेलो आहोत. तनु दीदी देखील आहे ना. पहा अतिशय म्हणजे डोंगर पोखरून हे बघा, हे एक विशेष मला वाटलं की हे याचा उपयोग कशासाठी केला जातो. म्हणजे ह्या खांबाच्या या बाजूला एक आणि या बाजूला एक असे 2 होल आहेत आणि हे जुन्याच आहेत. म्हणजे याचा उपयोग कशासाठी असेल. मे बी तिथे पडदा वगैरे बांधून रूम्स वगैरे करत असतील त्या काळी. कारण या ठिकाणी जसं पाहिलं आपण तिथं टॉयलेटची सोय आहे किंवा बाथरूम हे आहे किंवा कपडे बदलण्याची रूम, जेवणाची रूम, अशा रूम असतील त्या काळी जेव्हा येथे लोक राहत असतील. येथील लोकांनी मला असं सांगितलं की हे खरोसा हे ठिकाण पूर्वी म्हणजे एक विद्यापीठासारखं एक ठिकाण होतं आणि या ठिकाणी विविध प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी त्या काळी लोक येत असत अशी इथल्या लोकांनी मला माहिती दिली. म्हणजे येथील माहिती घेण्यासाठी म्हणजे कसं वेरूळ आणि अजिंठामध्ये तुम्हाला गाईड्स मिळतात आणि ते तुम्हाला सांगतात की हे जे आहे हे रेखांकन कोणी केलं आहे किंवा त्या चित्रामध्ये किंवा त्या लेण्यामध्ये नेमकं काय सांगितलं जाते. परंतु इथं गाईड नाही आहे, आपल्यालाच पाहावं लागतं आणि जे जसं जमेल तसं म्हणजे गुगलवर सर्च किंवा असं या प्रकारची तुम्ही माहिती मिळू शकता. बघा हे आहे इथलं श्री शंकराचं मंदिर आणि हे अतिशय प्रसिद्ध आहे. आता बाकीचं बाहेरचं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटू शकते काहीतरी हे नवीन मंदिर आहे, परश्या वगैरे पाठीमागे लावल्या आहेत, परंतु नाही, हा लेणीचाच एक भाग आहे आणि इथल्या गावकऱ्यांनी तेव्हा स्वच्छता राहावी. इथं म्हणजे वटवाघळांची वगैरे संख्या भरपूर आहे, त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता राहावी म्हणून ह्या दगडाच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यालाच फरशा वगैरे बसवलेल्या आहेत. लेणीमधलीच ही एक जे आहे ते ज्योतिर्लिंग आहे आणि या ठिकाणी काही रूम्स वगैरे किंवा दरवाजे वगैरे केलेले आहेत. पाहू शकता की ते अतिशय सुंदर म्हणजे वेगवेगळं रामायण, महाभारत किंवा वेगवेगळे जे ऐतिहासिक आपण वाचत असतो वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, धार्मिक ग्रंथामध्ये, ते या ठिकाणी दगडामध्ये त्याच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. शंकर पार्वती असतील, श्री भगवान विष्णू असतील, राम असेल, कृष्ण असेल, दशावतार असेल किंवा युद्ध प्रसंग असतील, हे सारं काही या ठिकाणी दगडामध्ये कोरलेलं आहे. म्हणजे पहा, आता जरी अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंगमध्ये इतकी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे किंवा काम सोपं होण्यासाठी भरपूर सारे वस्तू आहेत, मशिनरी आहे, त्याद्वारे तुम्ही काम करू शकता. परंतु या ठिकाणी बघा, जुन्या काळामध्ये ना इंजिनियर होता किंवा नवीन टेक्नॉलॉजी नव्हती. जे काय आहे तुमच्या हाताने करायचंय किंवा आता सारखं कम्प्युटर देखील नव्हतं की 3D इमेज बनवून की बाबा कशा प्रकारचा हा दगड आहे, दगडामध्ये तर रेखीव आखीव जे काम करायचं आहे ते करता येईल का, सारखं अंदाजावर. म्हणजे लोक बघा किती त्या काळी किती लोक हुशार असतील की या डोंगरामध्ये जर लेण्या कोरायच्या तर त्यासाठी तो डोंगर तितका सक्षम आहे का, तो दगडाची चाचणी किंवा त्या डोंगराचं दगड तितका चांगला आहे का, तर तो लोक किती अभ्यास असतील त्या काळातले की एका ठिकाणी जर लेण्या कोरायच्या तर त्याचं सिलेक्शन किंवा जी आता जशी प्रोसेस असते स्टेप बाय स्टेप, तर त्या प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणी त्या काळी देखील होती. परंतु आता जे इंग्रजी शिक्षण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा म्हणजे भारतीय लोक इतके हुशार असताना देखील आपण युरोपियन लोक किंवा अमेरिकन लोकांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे ते आपल्याला जास्त खरं वाटतं किंवा ते जास्त वैज्ञानिक पद्धतीचं वाटतं. परंतु आपल्या जी स्वतःच्या पूर्वजांनी जी धरोहर आहे त्याचा उपयोग आपण तेवढा करत नाहीत किंवा तेवढा विश्वास ठेवत नाहीत. बघा इथे देखील सुंदर अशी लेणी आहे. इथे जरा थोडी अस्वच्छता वाटली. श्री भगवान विष्णूंचं या ठिकाणी मंदिर आहे. अतिशय सुंदर अशा ह्या लेण्या आहेत मित्रांनो. आपण ही जरूर या ठिकाणी भेट द्या. जवळच आहे, लातूरमध्ये आपण येत जात असालच. लातूरवरून एक तासाच्या अंतरावरचं हे ठिकाण आहे आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे. म्हणजे तुम्ही टिफिन वगैरे घेऊन आल्यानंतर या ठिकाणी जेवणही करू शकता. आता या काही पुढच्या काही लेण्या आहेत त्या तेवढ्या म्हणजे बांधकाम करण्याची सुरुवात केलेली असल्यामुळे ते तेवढं विशेष प्रकारे त्यांना जमलं नसल्यामुळे त्या काही अर्धवट राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी लोक सहसा येत नाहीत. परंतु त्या लेणीमध्ये नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी मी प्रत्येक लेणी आवर्जून प्रत्येक लेणीला भेट दिली. भरपूर असं लेण्या आहेत, जवळपास 10 ते 12 लेण्या आहेत आणि सुंदर अशा लेण्या आहेत.
बघा हे बघा किती एकदम मोठा हॉल टाईप हा सारी ही लेणी आहे. म्हणजे त्या काळामध्ये पाऊस पाणी ऊन असेल यापासून बचाव करणारे किंवा या ठिकाणी पर्यटक असतील, त्या काळी बाहेरून येणारे जे लोक असतील त्यांना मुक्कामाला किंवा जायचं धर्मशाळा किंवा लॉजिंग जशी आहे त्या पद्धतीचं काहीतरी त्या काळी असेल की बाबा शिक्षण भेटायला आलेले लोक असतील किंवा राजे महाराज असतील त्यांना राहण्याची सोय या ठिकाणी केली जात असावी असा एक आपल्याला अंदाज आहे. खरोखरच मित्रांनो की सॅल्यूट आहे आपल्या पूर्वजांना की त्यांनी इतक्या सुंदर प्रकारचं हे सारं घडवलेलं आहे. तर अतिशय आनंद वाटला मित्रांनो या ठिकाणी भेट देऊन. आपणही जरूर या ठिकाणी या भेट द्या. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.